नमस्कार. मी डॉक्टर आरती धन्वी सोनकांबळे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त हा व्हिडिओ बनवत आहे आणि या व्हिडिओमध्ये मी नानकचंद रत्तू यांचे बाबासाहेब आंबेडकर अनुभव आणि आठवणी या ग्रंथातील एक आठवण आपल्यासमोर मांडत आहे. तेव्हा ही आठवण जशी बाबासाहेबांनी नानकचंद रत्तू यांना सांगितली तशीच मी त्यांच्या ग्रंथाचा संदर्भ देऊन आपल्यासमोर ठेवत आहे. तर बघूया नानकचंद रत्तू यांची बाबासाहेब आंबेडकरांसोबतचा तो संवाद, जो आपल्या समाजासाठी एक संदेश आहे. तो असा: 31 जुलै 1956 रोजी संध्याकाळी 5:50च्या अलीपूर रोडला पोहोचलो आणि रोजच्या प्रमाणे दिवसभरात आलेले टपाल घेऊन त्यांच्याकडे गेलो. माझ्या खोलीच्या समोर ओसरीत बसून स्टूलवरच्या उशीवर पाय ठेवून त्यांनी मला डिक्टेशन द्यायला सुरुवात केली. पण मध्येच त्यांनी डोळे मिटले, डोके खुर्चीच्या पाठीवर ठेवले आणि त्यांना झोप लागली. मी त्यांच्या क्लांत चेहऱ्याकडे एकटक बघत शांत बसलो. थोड्या वेळाने त्यांना जाग आली आणि मी वाचून दाखविलेल्या काही पत्राचे उत्तर त्यांनी भराभर डिटेक्ट केले. मग माझ्या खांद्यावर हात ठेवून ते झोपायला खोलीत गेले आणि अंथरुणावर त्यांनी स्वतःला झोकून दिले. त्यांच्या दुसऱ्या हातातले पुस्तक खाली पडले. काही वेळ ते काहीच बोलले नाही. त्यामुळे मी घाबरलो. मी त्यांच्या डोक्याला पायाला मसाज केले. त्यामुळे ते थोडे शांत झालेले दिसले. ही संधी मला योग्य वाटली तरी थोडा संकोच वाटतच होता. मी पुढे होऊन त्यांना बिछाण्याजवळच्या स्टूलावर एकदम त्यांच्या आमनेसामने बसलो आणि माझे मन दीर्घकाळापासून कुरतडणारा तो प्रश्न यावेळी अगदी निर्धार करून धाडस एकवटून त्यांना मी विचारला, "सर, अलीकडे आपण एवढे दुःखी आणि खिन्न का दिसता? मधून मधून डोळ्यातून पाणी का गाठतं? मी तुम्हाला हे विचारल्याबद्दल सर, आपण मला क्षमा करा, पण मला आज ह्या प्रश्नाचे उत्तर द्याच." माझी उत्कटता त्यांना जाणवली असावी. काही क्षण एकदम शांततेत गेले. काहीही प्रतिसाद मिळाला नाही. थोड्या वेळानंतर ते काहीसे उत्तेजित आणि सैरभैर झाले. त्यांचा गळा भावनेने भरून आला. मस्तकाच्या किंचित वर आपला हाताचा तळवा ठेवून त्यांनी मौन सोडले. ते म्हणाले, "नानकचंद रत्तू यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले." नानकचंद रत्तू यांना त्यांचा जो चेहरा जो उदास खिन्न वाटत होता त्याचा प्रश्न त्यांनी विचारला आणि पुढे बाबासाहेब आंबेडकर त्यांना उत्तर देतात, "मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाने दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहीत नाही. पहिली खंत ही आहे की मी माझे जीवनकार्य पूर्ण करू शकलो नाही. माझे लोक इतर समाजाशी बरोबरीपूर्वक राजकीय सेवेचे वाटेकरी होऊन सत्ताधारक वर्ग बनलेले पाहण्याची माझी इच्छा होती. मी आता जवळपास अपंग झालो असून आजारपणामुळे आडवा पडलो आहे. जे काही मी मिळवू शकलो त्याचा फायदा मुठभर सुशिक्षितांनी घेतला आहे, पण त्यांचे विश्वासघातकी वागणे आणि दलित शोषितांबद्दलची त्यांची अनास्था पाहिल्यावर ते फारच नालायक निघाले असे म्हणावे लागते. ते माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेले आहे. ते फक्त स्वतःसाठी आणि त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठीच जगतात. त्यांच्यापैकी एकही जण सामाजिक कार्य करायला तयार नसतो. ते आत्मघाताच्या वाटेने निघाले आहे. मला आता माझे लक्ष खेड्यातल्या हजार लाखो निरक्षर लोकांकडे वळवायचे आहे. ते अजूनही हालापतेष्टा भोगत आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती मुळीच बदललेली नाही, पण आता आयुष्य फार थोडे शिल्लक राहिले. मला असेही वाटते होते की माझी सगळी पुस्तके माझ्या हयातीतच प्रकाशित व्हावी. बुद्ध अँड कार्ल मार्क्स
रिव्हॉल्युशन अँड काउंटर रिव्हॉल्युशन इन एशियंट इंडिया आणि रिडल्स ऑफ हिंदुइझम ही माझी यादगार पुस्तके प्रकाशित करण्यात मी असमर्थ व असहाय्य ठरत आहे. ही नुसती कल्पनासुद्धा मला भयंकर क्लेशकारक आहे, कारण मी मेल्यावर दुसरे कोणीच ही पुस्तके प्रकाशित करू शकणार नाही. भावविश्वातेने त्यांना फार कोलमडवून टाकले होते. मी मध्येच काहीतरी बोलणार होतो तेवढ्यात तेच पुढे सांगू लागले. कोणीतरी पददलित वर्गामधून माझ्या हयातीत पुढे येईल आणि माझ्या पश्चात ही चळवळ पुढे चालवण्याची अवजड जबाबदारी पत्करेल अशी ही माझी अपेक्षा होती. पण हे आव्हान पेलू शकेल असा कोणीच माझ्या डोळ्यापुढे येत नाही. माझ्या ज्या सहकार्याबद्दल ते ही चळवळ चालवतील असा माझा विश्वास आणि भरवसा होता, ते आज नेतृत्वासाठी आणि सत्तेसाठी एकमेकात भांडत आहे. त्यांच्या शिरावर येऊन घातलेली जबाबदारी किती मोठी आहे हे त्यांच्या ध्यानीमनीही असल्याचे दिसत नाही. हा देश, येथील लोक यांची मला आणखी काळ सेवा करायची संधीही मला हवी होती. ज्या देशातील लोक एवढे जातीग्रस्त आणि पूर्वग्रह पीडित आहेत, तेथे जन्माला येणे हे पातकच आहे. विद्यमान चौकटीत या देशाच्या कारभारात आपला रस टिकवून ठेवणे अत्यंत अवघड होऊन बसले आहे. कारण प्रधानमंत्र्याच्या मताशी न जुळणारे दुसरे कोणतेच मत ऐकूनही घेण्याची येथील लोकांची तयारी नाही. किती गाळात चाललाय हा देश, उसासा सोडत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्गारले. त्यांच्या गालावरून अश्रू ओघळत होता. डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे पाहिले. मी ही अश्रू ओसवणाऱ्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहण्याशिवाय दुसरे काहीच करू शकलो नव्हतो. भूतकाळात मी त्यांच्या अनेकदा अविस्मरणीय अवस्थेत टिपे गाळताना पाहिले होते. यावेळी मात्र सारेच काही माझ्यासाठी काल्पनिकच होते. मी उभा राहिलो, भक्तिभावाने हात जोडून खाली वाकलो, त्यांचे पाय धरले. त्यांनी माझ्याकडे डाव्या उजव्या अंगाने आणि वर खाली असे रोखून पाहिले. त्यांच्या चर्येवर वेदनेचे भाव उमटले. ते पुटपुटत, धीर धरा, खचून जाऊ नका, हे आयुष्य आज ना उद्या संपणार आहे, असे उद्गार त्यांनी उद्गारले. त्यांना यातून काय सुचवायचे होते आणि त्यांनी आत्ताच का हे सांगावे न उमजल्याने मी रित्या नजरेने त्यांच्याकडे फक्त एकटक पाहत राहिलो. थोडे थांबून डोळ्यातली आसवे पुसून आणि हात त्यांच्या लकाकत्या डोळ्याच्या किंचित वर ठेवून ते म्हणाले, नानकचंद, तू माझ्या लोकांना सांग की मी त्यांच्यासाठी जे काही मिळवून देऊ शकलो ते मी एकट्याच्या बळावर मिळवले आहे. ते करताना पिळवटून टाकणाऱ्या संकटांचा आणि अनंत अडचणींचा मुकाबला मला करावा लागलेला आहे. सगळीकडून, विशेषतः हिंदू वृत्तपत्रे सृष्टीकडून माझ्यावर शिव्या शापांचा वर्षाव सतत होत राहिला. जन्मभर मी माझ्या विरोधकांशी संघर्ष केला. माझ्या स्वतःच्या काही लोकांनी मला स्वार्थासाठी गंडवले. त्यांच्याशीही मी 2-2 हात केले. मी माझ्या आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत देशाची आणि पददलितांची सेवा करीतच राहिलो. हा काफला आज येथे दिसतो, तेथे त्याला आणता आणता मला खूप सायास पडले. हा काफला असाच त्यांनी पुढे आणखी पुढे चालू ठेवावा. पण वाटेत अनेक अडथळे येतील, अडचणी येतील, अकल्पित संकटे कोसळतील. वाटचाल सुरूच ठेवावी. त्यांना जर सन्मानाने प्रतिष्ठापूर्ण जीवन जगण्याची इच्छा असेल तर हे आव्हान त्यांनी पेलायलाच पाहिजे. जर माझे लोक, माझे सहकारी हा काफला
पुढे नेण्यास असमर्थ ठरले तर किमान तो त्याच जेथे आहे तेथे तरी त्यांनी त्यास राहू द्यावे. बहुधा शेवटचा संदेश आहे. मी तो अत्यंत गंभीरपणे देत आहे. बहुधा आणि या गांभीर्याला नजरेआड केलं जाणार नाही अशी खात्री मला वाटते. जा सांग त्यांना, जा सांग त्यांना, जा सांग त्यांना, असे 3दा पुनरुक्त करून ते म्हणाले. हे बोलून होताच त्यांना हुंदके फुटले. अश्रू त्यांच्या डोळ्यातून घळघळा उघळू लागले. निराशेच्या गर्तेत ते खोल बुडाले होते. त्यांच्या चेहऱ्यावर असहाय्य वेदना आणि तीक्ष्ण यातना स्पष्ट दिसत होत्या. त्यांची ती विषण्ण अवस्था वर्णन करायला योग्य शब्दच मला सापडत नाही. त्यांनी सुस्कारा सोडत, हुंदके देत आणि अश्रुपात करीत दिलेला हा संदेश त्यांच्या पददलित लोकांना सांगायला माझे मन तयारच होत नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो खरोखरीच अखेरचा संदेश ठरेल याची मला पुसटशीही कल्पना आली नव्हती. खालवर नारेक प्रकृतिमान आणि क्षीण होत चाललेली दृष्टी यावरून त्यांना बहुधा झपाट्याने जवळ येणाऱ्या मृत्यूची चाहूलच लागली होती. सांत्वनाचा शब्दही बोलण्याचे धाडस मला झाले नाही, कारण त्यांच्या सत्रस्त मनावर काहीच परिणाम होणार नाही हे पक्के ओळखले होते. मी इतका हवालदिल झालो की स्वतःलाही सावरू शकलो नव्हतो. भक्तिभावाने हात जोडून वाकून त्यांना पदस्पर्श करणे एवढेच मला शक्य होते. अशा प्रकारे आपल्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यावर असताना आपल्या पददलित लोकांना शेवटचा संदेश देण्यातून त्यांची दूरदृष्टी दिसून येत होती. बघा, नानकचंद रत्तू यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि त्यांचा जो अनुभव आहे तेव्हा तो अनुभव त्यांच्या या ग्रंथातून त्यांनी मांडला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला संदेश आज या समाजासमोर त्यांनी ठेवलेला आहे. तेव्हा या समाज बांधवांचं कर्तव्य आहे की फुल नाही फुलाची पाकळी या संदेशापैकी एक जरी कर्तव्य आपण पूर्ण करू शकलो तरी त्या महामानवाला आपण अभिवादन करण्यास सक्षम होऊ असं मला वाटतं. म्हणून त्यांच्या या महापरिनिर्वाण दिनी आपण त्यांच्या या संदेशाचा उजाळा करत आहोत. हीच त्यांना मानवंदना आहे. यातून आपल्याला जे करता येईल ते आपण करूयात. आणि शेवटी मला माझे भाव एका गीतातून सादर करावेसे वाटतात. ते असे: 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती घेरली, दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली, दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. टपून बसला होता काळ त्या महापुरुषावरती, देशोदेशी वार्ता पसरता हादरून गेली ती धरती. काळजातील हंस हरपला दर्याला आली भरती, सूर्य बुडाला अंधार झाला म्हणून जनता ही झुरती. प्रगतीचे ते युगे दिनाची गुपित मागे सारली, अन दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती हेरली, दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. देशहिताच्या साठी लिहुनी
गेला कायद्याची गाथा, नमून फक्त आयुष्यामध्ये बुद्धचरणी तो माथा. हरपली माईन हरपली आई, हरपले मातान पिता, वाली देशाचा निघून गेला, कोण होईल तैसा आता. वैरीन रातीची मर्जी ती, वैरीन रातीची मर्जी ती, दुरांधरावरती फिरली. अनुदृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. दृष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करते आणि थांबते. जय भीम.